या गुन्ह्यामध्ये माझे नाव का घेतले म्हणून भर दिवसा वैरागमधील एका दुकानात जाऊन कोयत्याने दहशत माजवत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विशेष म्हणजे या गुन्ह्यात कोयता वापरून दहशत वाजवण्याचा प्रकार केल्याने भविष्यातील धोके ओळखून वैराग पोलिसांनी आरोपीची मुख्य रस्त्यावरून धिंड काढून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे। याबाबत वैराग पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की वैराग शहरातील पंचशील नगर येथे सूरज भोसले यांचे भोसले ट्रेडर्स किराणा मालाचे दुकान आहे। या दुकानामध्ये एका वर्षापूर्वी तुळशीदास नगर येथील संतनाथ सहकारी साखर कारखान्यावरून तेथील विद्यमान सरपंचाचे दीर अजित पाटील यांना मारहाण झाली होती। या प्रकरणी अयाज शेख, युवराज प्रबळकर, विजय उबाळे व प्रतीक भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी माझे नाव का घेतले असे म्हणत अयाज शेख याने कोयता घेऊन भोसले ट्रेडर्समध्ये जात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। यावेळी त्याने काउंटरवर असलेले कॅडबरी फ्रीज फोडून जीवेठार मारण्याची धमकी दिली आणि काही वेळातच तो पळून गेला। दरम्यान कोयत्याने दहशत माजवल्यामुळे वैराग शहरात खळबळ उडाली आहे। त्यानंतर वैराग पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल शरद कांबळे आणि श्रीमंत शिंगाडे या दोघांनी वेगाने सूत्रे हलवून अवघ्या एका तासात आरोपीला त्याच्या हत्यारासह ताब्यात घेतले आणि आरोपीला बेड्या ठोकल्या। शुक्रवारी सकाळी आरोपीची मुख्य रस्त्यावरून धिंड काढत भोसले ट्रेडर्समध्ये नेऊन पंचनामा करण्यात आला। दरम्यान वैरागमध्ये वाढत्या दहशती कृत्याविरोधात पोलीस आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे। ही धिंड पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल फुलचंद जाधववर, उमेश कंगले, आकाश पवार, सागर उमाटे, शिवलिंग कांबळे, रोहित पाटील यांनी काढली। दुकानात गिराईक चालू असताना ग्राहकाला देखील शिव्या दिल्या। 307च्या जुन्या गुन्ह्यात नाव का घेतले म्हणून जीवेठार मारण्याची धमकी देत कोयत्याने कॅडबरीचा फ्रीज फोडत दहशत माजवली असे सूरज भोसले यांनी सांगितले। यापूर्वी संबंधित आरोपीवर 307चा गंभीर गुन्हा दाखल असून वैराग पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारे दहशत माजवण्याचा कोणीही प्रयत्न केला तर खपवून घेतले जाणार नाही असा इशारा वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी दिला आहे। गिराईक चालू होतं, गाडी आली होती मालाची। ना घटना काय झाली सांगा पहिले होते थांबा एक मिनिट। सूरज भोसले मी दुकानात गिराईक करत होतो, मालाची पण गाडी आली, माल लावत होतो, गिराईक चालू होतं। तेवढे ते आला इथं बाहेर दोघाला शिवे दिले त्याला, ती शिवे दिले ना आमचं लक्ष नव्हतं। ती हित येऊन उभा राहिला, काउंटरला आला मला शिवे द्यायला लागला। तुम्ही माझं नाव का घेतलं? मागच्या 307च्या भांडणात त्यांची इथं दुसऱ्या बरोबर झालेली होती, त्यात माझं नाव का घेतलं तुम्ही? आम्ही त्याला म्हणलं तुझी ओळख नाही काय नाही, तुझं नाव कशाला घेता? आम्ही तू माहीत बी नाही कुठलाही, तुझं नाव कशाला घेता? मग नाव का घेतलं म्हणून त्यानं फ्रीजवर कोयत्यानं मारलं। कोण कोण होते? हा एकटाच होता का अजून? नाही, भाऊ होता, मी होतो, वडील होते। आरोपी एकटाच होता का? आरोपी एकटाच होता। एक जण गाडीवर सोडून गेलं त्याला, कोण ते माहित नाही कोण गेलं। कुठलं राग काढला होता त्यांना आधीचा काय? आधी 3 भांडणं झाली इथं बाहेर भांडणं झाली, ती आपल्या दुकानासमोर झाली। पी.आय. कुंदन गावडे, वैराग पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी। काल दिनांक रोजी वैराग पोलीस ठाणे यामध्ये गुन्हा दाखल नंबर 364/2025 BNS सेक्शन 324/2, 351(2) तसंच भारतीय शस्त्र अधिनियम कलम 425 या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यातील फिर्यादी सूरज अजित भोसले यांनी हे फिर्याद दिली असून त्यांचे हे दुकान आहे आणि या दुकानामध्ये यातील आरोपी अयाज अशफाक शेख हा आरोपी आहे। या आरोपीवरती यापूर्वी 307चा सुद्धा गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यामध्ये त्या आरोपीचं नाव का घेतलं म्हणून त्या आरोपीने आज या ठिकाणी येऊन कोयता घेऊन या दुकानामध्ये तोडफोड करून धमकी देऊन फिर्यादीला तुला बघतोच वगैरे अशा प्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी नमूद आरोपीला सदर गुन्ह्यामध्ये अटक केली आहे। सदर आज हा घटनास्थळ त्यांनी आज दाखवलेला आहे।
त्या अनुषंगाने हा स्पॉट व्हिजिट होती. या आपल्या माध्यमातून मी आणि काही लोकांना सांगू इच्छितो की वैरागमध्ये असं कृत्य कुठल्याही प्रकारचं खपून घेतलं जाणार नाही. अशी कुठल्याही प्रकारची कुणी दहशत माजवण्याचं काम जर करत असेल त्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. धन्यवाद.